उपमुख्यमंत्र्यांकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली जाते। कोल्हापूरमधली आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी ते करतायत। आज अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून केली आहे। तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नाट्यगृहाचं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवरती विविध राजकीय नेते इथं भेटी देत आहेत। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संपूर्ण परिसराची पाहणी केली, नाट्यगृहाची पाहणी केली। तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार देखील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये दाखल झालेत, नाट्यगृहाची पाहणी करतायत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अजित पवार केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करताना दिसतायत, सध्याची काय अपडेट? 8 तारखेला केशवराव भोसले नाट्यगृहाला जी आग लागली होती, आगीनंतर हे नाट्यगृह आहे ते पूर्णपणे भस्मसात झालेलं आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती असताना त्यांनी या नाट्यगृहाची पाहणी आता सुरू केलेली आहे। एकूणच नाट्यगृहाचं जे मोठं नुकसान झालं आहे त्या नुकसानीचा आढावा आहे ते अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अजित पवार अर्थमंत्री असतानाच त्यांनी या नाट्यगृहासाठी भरीव असा निधी दिला होता आणि त्यातूनच या नाट्यगृहाचं नूतनीकरण यापूर्वी झालं होतं आणि त्यामुळे अजितदादांना या नाट्यगृहाचं खडानिखडा माहिती आहे। त्यांनी जे केलेलं या संदर्भातलं काम आहे त्याची त्यांना माहिती आहे, त्यामुळे इत्तेंभूत माहिती आहे ती सर्व अधिकाऱ्यांच्याकडून अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। नाट्यगृहासोबतच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरामधला जो मंडप आहे त्या मंडपाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या आगीमुळे नुकसान झालेलं आहे, तो सुद्धा जळून खाक झालेला आहे। ऐतिहासिक हा सगळा छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेलं खासबागचा मंडप आणि नाट्यगृह आहे, त्यामुळे त्या आहे त्या स्वरूपातच आहे ते पुन्हा एकदा उभारणीचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अजितदादा आज पुन्हा एकदा या संदर्भातली पाहणी करून आढावा घेताना पाहायला मिळतात, कारण अर्थ विभाग जो आहे तो शेवटी अजितदादांच्याकडे आहे आणि निधीची मोठी कमतरता आहे तो कोणत्याही पद्धतीने भासू देणार नाही अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा अजितदादा या निमित्तानं देताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने अजितदादांचा आजचा हा दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा असा मानला जातोय। अजित पवार खरं तर आज राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावरती होते, मात्र पहिलाच जो दौरा आहे आणि दौऱ्याची सुरुवातच आज त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून आहे ती केलेली आहे। त्यामुळे अजितदादा आता नेमकं या दौऱ्याच्या नंतर किंवा पाहणीच्या नंतर या नाट्यगृहाबाबत काय बोलतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, अजित पवारांची पुढची भूमिका आणि नेमकं ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।